स्वरा आणि तिचा प्रवास. स्वरा हा पुण्यातील एक साधा, हुशार पण साधा कॉलेजमधला विद्यार्थी होता. ती नेहमीच अभ्यासात उत्कृष्ट होती, मित्रमैत्रिणींसोबत मैत्रीपूर्ण वागणूक ठेवायची, पण तिच्या आयुष्यात काहीतरी कमी असं नेहमीच जाणवत असे. तिचे घर मजबूत आर्थिक परिस्थितीत नव्हते, पण तिच्या आई वडिलांनी तिला उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. कॉलेजमध्ये स्वरा नेहमीच मेहनती आणि शांत स्वभावाची दिसायची. पण तिथेच ती भेटली अभिजितला. अभिजित तिच्यापेक्षा 7 ते 8 वर्षांनी मोठा होता, कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करायचा. सुरुवातीला स्वरा त्याच्याशी फक्त सामान्य संवाद साधायची, विषय समजावून घेणे, मार्गदर्शन घेणे. पण अभिजितच्या व्यक्तिमत्वात काहीतरी आकर्षक होते, बोलण्याची शैली, आत्मविश्वास आणि त्याची गुप्त आकर्षणाची छटा. थोड्या वेळानंतर अभिजितने स्वरावर लक्ष देणे सुरू केले. सुरुवातीला ती फक्त मार्गदर्शन म्हणून त्याला भेटत असे, पण हळूहळू संवाद जास्त झाल्यामुळे स्वरा स्वतःला त्याच्या प्रभावाखाली जाणवत होती. अभिजितने त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी हळूहळू तिच्या भावनांमध्ये प्रवेश केला. त्याच्या बोलण्यात, हसण्यात आणि कधी-कधी कॉलेजच्या बाहेरच्या भेटींमध्ये एक गुप्त आकर्षण होते. स्वरा सुरुवातीला घाबरली, कारण तिला माहीत होते की हा संबंध अनैतिक आहे, शिक्षक आणि विद्यार्थिनी यामध्ये वय आणि सामाजिक मर्यादा आहेत. पण भावनांची जिद्द, तिचा आत्मविश्वास कमी होणे आणि अभिजितची खरीखुरी गोडी यामुळे ती हळूहळू त्याच्या जवळ येऊ लागली. काही महिन्यांत त्यांचा संबंध गुप्त बनला. कॉलेजच्या बाहेरच्या कॅफेमध्ये भेटणे, रात्री फोनवर बोलणे आणि एकमेकांच्या आयुष्यात हळूहळू प्रवेश करणे, हे सर्व सुरू झाले. स्वरा या गोष्टींमध्ये खुश असायची, पण तिच्या मनात एकदा तरी अपराधी भावनेची झळा येत असे. पण परिस्थिती नेहमीच नियंत्रणाबाहेर जात राहिली. अभिजितने स्वराला जेवढे भावनिक आधार दिला, तेवढेच त्याने तिच्या स्वाभिमानाशी खेळ केले. तो तिला काही क्षणी प्रेमाचा अनुभव देत असे, आणि काही क्षणी तिच्यावर दबाव आणत असे. स्वरा हळूहळू स्वतःच्या जीवनात अडकत गेली. कॉलेजमध्ये अभ्यासावर लक्ष कमी झाले. घरात तिच्या आई वडिलांना तिच्या बदलत्या वागण्याची जाणीव झाली, पण त्यांनी लगेच काही विचारले नाही. एक दिवस, स्वराला कळले की अभिजितने दुसऱ्या विद्यार्थिनीशीही गुप्त संबंध ठेवला आहे. तिचा विश्वास तुटला, आत्मविश्वास ढासळला. ती स्वतःला दोष देऊ लागली, पण त्याचवेळी तिला समजले की या अनैतिक संबंधाने तिचं आयुष्य खूप प्रभावित केलं आहे. स्वराने एक धाडसी निर्णय घेतला. तिने या नात्याला पूर्णपणे तुटवून टाकले. सुरुवातीला त्याला कॉल केला, भेटायला गेली, आणि शांतपणे समजावलं की तिच्या आयुष्यासाठी ती हे नातं संपवणार आहे. अभिजित सुरुवातीला विरोध केला, पण स्वराच्या ठाम निर्णयामुळे त्याला मागे हटावं लागलं. स्वराला सुरुवातीला खूप वेदना झाल्या. ती कॉलेजमध्ये एकटी राहिली, मित्रमैत्रिणींशी फक्त सतत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. घरात तिच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाने तिने हळूहळू आपले मनावर नियंत्रण मिळवले. काही महिन्यांत स्वराला समजले की तिचे शिक्षण, करिअर आणि आत्मसन्मान हाच तिचा खरा आधार आहेत. अंततः स्वरा या अनैतिक संबंधातून एक धडा शिकली. प्रेम आणि आकर्षण वेगळं असतं, पण मर्यादा आणि स्वाभिमान न पाळल्यास आयुष्य धोक्यात येतं. तिच्या आयुष्यात पुन्हा स्थिरता आली. ती स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालू लागली, आणि भविष्यातील निर्णय अधिक जबाबदारीने घेऊ लागली. स्वरा या अनैतिक नात्यापासून सुटल्यावरही सुरुवातीला मानसिक शांतता मिळणं सोपं नव्हतं. तिच्या मनात अद्याप अभिजितची आठवण येत असे, आणि त्याची गुप्त खेळी तिच्या आत्मविश्वासावर वारंवार वार करत असे. तिला समजत होतं की हा धक्का तिला फक्त दुखवतो आहे, पण भावनिक गुंतागुंत इतकी होती की स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. कॉलेजमध्ये तिने पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं, पण प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक चर्चेत अभिजितची छाया तिला दिसत असे. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारताना ती हसत होती, पण आतून एक वेदना सतत ती खायची. काही दिवसांत तिने समजले की हा मानसिक त्रास तिला हळूहळू कमी करायचा आहे, आणि म्हणून तिने डायरी लिहिण्यास सुरुवात केली. डायरीत ती स्वतःच्या भावना, असमर्थता, निराशा आणि अपेक्षा व्यक्त करत असे. हळूहळू ती जाणवत गेली की शब्दांमध्ये व्यक्त होण्याने तिला थोडासा आराम मिळतोय. तिच्या आई वडिलांशी तिला काही वेळा बोलावंसं वाटतं, पण गर्वामुळे आणि दुःखामुळे ती थोडी अंतर ठेवत असे. एका दिवसाचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरला. स्वरा कॉलेजच्या ग्रंथालयात अभ्यास करत असताना तिला भेटली अनामिका, एक जुनी मित्रमैत्रीण, जिला तिने कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत ओळखलं होतं. अनामिकाने तिला ऐकून घेतलं, आणि स्वरा स्वतःच्या सर्व वेदना, त्रास आणि अभिजितच्या धोकेबाज वर्तनाबद्दल बोलली. अनामिकाच्या समजूतदार ऐकण्यात स्वरा स्वतःला अधिक स्थिर वाटू लागली. तिने ठरवलं की आता तिला फक्त स्वतःसाठी जगायचं आहे. तिने आपल्या भविष्यातील करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. परंतु सामाजिक दबाव आणि अफवा स्वरा अजूनही टाळू शकत नव्हती. काही सहपाठी आणि मित्रमैत्रिणींनी तिच्या आणि अभिजितच्या नात्याबद्दल माहिती पसरवली होती. स्वरा सुरुवातीला नाराज झाली, पण नंतर तिने समजलं की लोक काय म्हणतात त्यावर लक्ष देणं आता नको. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि मानसिक शांतीसाठी तिला ही अफवा दुर्लक्षित करावी लागली. त्या काळात तिने कॉलेजमध्ये नवीन मित्रही बनवले.
त्यांच्याशी खुली गप्पा, एकमेकांना मदत करणं आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेणं यामुळे तिचं मन हळूहळू हलकं होऊ लागलं. त्यानंतर तिला तिच्या करिअरमध्ये एक मोठा संधी मिळाली. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली आणि तिने आपली मेहनत दाखवली. स्वरा आता फक्त भावनिक दृष्टिकोनातून नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही स्वतःला सिद्ध करत होती. अखेर स्वरा स्वतःशी ठाम झाली की भूतकाळातील त्रासावर विचार न करता भविष्याकडे पाहणं आवश्यक आहे. अभिजितचा धोका, त्याचे प्रेम आणि तिचा मोह हे सर्व आता फक्त आठवणींचा भाग बनले. कथा हळूहळू सुखद टप्प्यात येते. स्वरा आता मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत झाली आहे, स्वतःवर आत्मविश्वास वाढला आहे आणि ती आपल्या आयुष्यात पुढे जायला तयार आहे. तिला कळलं की अनैतिक संबंधातून शिकलेला धडा स्वतःची कदर आणि मर्यादा ओळखणे हा आहे. अशा प्रकारे स्वरा स्वतःच्या आयुष्यातील भावनिक संघर्षावर मात करून स्वतःला पुन्हा स्थिरतेकडे नेते. तिच्या हसण्यामध्ये आता त्या वेदनांचा मागोवा नाही, तिच्या आत्मविश्वासात आणि निर्णयक्षमता वाढली आहे. स्वरा आता कॉलेजमधून पदवी संपवून बाहेर पडल्यानंतर तिच्या आयुष्यात नवा टप्पा सुरू झाला होता. हळूहळू तिला समजले की आयुष्यात स्थिरता आणि आनंद फक्त भावनिक आकर्षणातून येत नाही, तर स्वतःच्या प्रयत्नातून आणि निर्णयातून येतो. तिने पुण्यातील एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी सुरू केली, जिथे तिच्या कौशल्याची लगेच दखल घेतली गेली. कंपनीत तिला नवीन सहकारी आणि वरिष्ठ भेटले, ज्यांनी तिला मार्गदर्शन दिले आणि तिचा आत्मविश्वास वाढवला. सुरुवातीला तिला नव्याने कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटले, कारण भूतकाळातील आठवणी तिच्या मनात येत होत्या. पण हळूहळू तिने शिकले की भूतकाळ फक्त शिकवण देतो आणि त्यात अडकून राहायचे नाही. त्या काळात तिला भेटली आकाश, तिच्या टीममधला एक सहकारी. आकाश हा हुशार, संयमी आणि समजूतदार व्यक्तिमत्वाचा होता. स्वरा त्याच्याशी सुरुवातीला फक्त कामाच्या संदर्भात संवाद साधत होती, पण हळूहळू त्याचा आदर, मदत करण्याची वृत्ती आणि आत्मविश्वास तिच्या भावनांना आकर्षित करू लागला. स्वरा सुरुवातीला काहीशी सावध होती. तिच्या भूतकाळातील अनुभवामुळे तिला पुन्हा कोणत्याही अनैतिक नात्यात अडकण्याची भीती होती. पण आकाश तिच्या निर्णयांचा आदर करायचा, त्याच्या प्रेमामध्ये कोणताही दबाव नव्हता. हळूहळू स्वरा अनुभवू लागली की प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही, तर समजूतदारपणा, विश्वास आणि सुरक्षा असणे आवश्यक आहे. ही नवी भावना स्वरासाठी फक्त सुखद नव्हती, तर तिच्या आत्मविश्वासाचा आधारही ठरली. तिने हळूहळू आकाशाशी संवाद वाढवला, त्याच्यासोबत कामाच्या बाहेर संवाद साधायला सुरुवात केली आणि दोघांमध्ये मित्रत्वातून प्रेमाचा विकास झाला. या वेळेत स्वरा पुन्हा आपल्या आई वडिलांसमवेत जवळीक वाढवू लागली. तिने त्यांना तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय आणि नवा अनुभव सांगायला सुरुवात केली. घरचे समर्थन आणि आकाशच्या समजूतदार प्रेमामुळे स्वरा आता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे स्थिर झाली होती. काही महिन्यांत स्वरा आणि आकाशचे नाते अधिक गाढ झाले. त्यांनी एकमेकांच्या जीवनातील आव्हाने, कामाचे ताण, भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील स्वप्ने एकमेकांसमवेत शेअर केली. स्वरा आता जाणवत होती की तिचा भूतकाळाचा वेदना आणि त्रास फक्त तिच्यासाठी शिकवण ठरले आणि आता ती स्वतःच्या निर्णयांनी आणि प्रेमाच्या सही अर्थाने पुढे चालली आहे. कथा हळूहळू आनंददायी आणि प्रेरणादायी वळण घेते. स्वरा आता फक्त आपल्यासाठी जगते, तिचा आत्मसन्मान, निर्णयक्षमता आणि प्रेम तिच्या जीवनाचा पाया बनले आहे. ती समजते की अनैतिक संबंधातून शिकलेला धडा म्हणजे स्वतःची कदर आणि योग्य मर्यादा ओळखणे, आणि नवा अनुभव म्हणजे विश्वास आणि प्रेमाचा सुंदर अनुभव. अशा प्रकारे स्वरा आपल्या भूतकाळातून बाहेर येते, स्वतःला सशक्त बनवते आणि आयुष्यात स्थिरता, प्रेम आणि आत्मविश्वास मिळवते. तिच्या हसण्यात आता फक्त आनंद आणि विश्वास दिसतो, भूतकाळाचा वादळ नाही. स्वरा आता पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. कॉलेजमधील अनैतिक संबंधामुळे आलेले दुःख, मानसिक ताण आणि आत्मविश्वासाचा अभाव आता फक्त आठवणींचा भाग होते. तिच्या आयुष्यात स्थिरता आली होती, एक प्रतिष्ठित नोकरी, आत्मविश्वास आणि जवळीक ठेवणारी मैत्री आणि प्रेम. आकाशसोबतचा संबंध आता अधिक मजबूत झाला होता. तो फक्त तिचा सहकारी नव्हता, तर मित्र, मार्गदर्शक आणि भावनिक आधारसुद्धा होता. स्वरा हळूहळू जाणवत होती की खरे प्रेम म्हणजे नियंत्रण किंवा दबाव नसलेले, विश्वास आणि परस्पर आदर असलेले नाते असते. त्याच्या सहवासात तिला हसण्याची, स्वप्न पाहण्याची आणि स्वतःसाठी जगण्याची संधी मिळाली. स्वरा आपल्या आई वडिलांसमवेतही अधिक जवळीक साधू लागली. ती आता त्यांच्या मार्गदर्शनाशिवायही निर्णय घेऊ शकत होती, पण त्यांचे आशीर्वाद आणि सल्ला तिच्यासाठी कायम आधार होते. घरातील वातावरण आनंददायी झाले आणि स्वरा आता तिच्या भविष्यातील योजना ठरवत होती, करिअरमध्ये प्रगती, सामाजिक कार्यात सहभाग आणि जीवनात स्थिरता. काही वर्षांनी स्वरा आणि आकाशने विवाहाचा निर्णय घेतला. हा विवाह फक्त सामाजिक स्वरूपाचा नव्हता, तर आत्मविश्वास, प्रेम आणि विश्वासाचा प्रतीक होता. स्वरा हळूहळू अनुभवू लागली की तिचा भूतकाळ जरी वेदनादायक असला, तरी त्याने तिला शिकवले की जीवनात स्वतःचा आदर राखणे आणि योग्य निर्णय घेणे हेच खरे सुख देतात. विवाहानंतर स्वरा आणि आकाश यांनी एकत्रित जीवनात नवे स्वप्न घडवले.
करिअरमध्ये प्रगती करताना समाजातील इतर महिलांना मदत करणे, त्यांना शिक्षित करणे आणि स्वतःच्या आयुष्यात प्रेम, आदर आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे. स्वरा आता फक्त स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी प्रेरणा बनली होती. कथा हळूहळू संपते तिथे जिथे स्वरा पूर्णपणे स्थिर, आत्मनिर्भर आणि आनंदी जीवन जगत होती. तिच्या हसण्यात आता फक्त आनंद, आत्मविश्वास आणि प्रेम दिसत होते. भूतकाळातील त्रास आणि वेदना फक्त शिकवण म्हणून राहिले. स्वरा शिकली की जगात खरे सुख आणि स्थिरता फक्त स्वतःची कदर करून, योग्य निर्णय घेऊन आणि विश्वासाने जगल्यावरच मिळते.